तर नमस्कार मंडळी, मी देवेश पाटील आणि आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तींना जे गेल्या 20 वर्ष ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, रत्नशास्त्र, वास्तुशास्त्र यांचा अभ्यास करत आहेत आणि वेगवेगळ्या लोकांना मार्गदर्शन करत आहेत. आज ते आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून येणारा 2026 कसा जाईल याचे ते आज मार्गदर्शन करणार आहेत. आजचा पॉडकास्ट हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. तर चला मग आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार, मी प्रमोद म्हात्रे. अलिबागमध्ये गेले 20 वर्ष मी ज्योतिष विषयक, हस्तरेषा विषयक, वास्तुशास्त्र विषयक मार्गदर्शन करण्याचं काम करत आहे. तुळा रास ही 7वी रास आहे राशीचक्रातील. तुळा रास शुक्र हा या राशीचा मालक आहे. तुळ म्हटलं का ताराजू म्हटलं का जज. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल कोर्टामध्ये की ताराजू घेऊन जज महाराज उभे असतात, न्यायदेवता उभी आहे. तर तंतोतंत ते तुळ राशीला सूट होतं. तूल ही एकदम बॅलन्स रास आहे. ह्यांचं कुठेही तोल जात नाही. सगळ्या भावना, षड्विकार, इच्छा सगळ्या यांच्या कंट्रोलमध्ये असतं आणि बॅलन्समध्ये असतं. तूळ राशीचा माणूस तुम्हाला अति जेवताना दिसणार नाही आवडला म्हणून. तूळ राशीचा माणूस अति खर्च करताना दिसणार नाही. तूळ राशीचा माणूस अति बोलताना दिसणार नाही. सगळं त्यांच्या बॅलन्समध्ये आणि कंट्रोलमध्ये असतं. कुठे थांबायचं हे तूळ राशीच्या माणसानं एकदम परफेक्ट करतं, एकदम बॅलन्स. म्हणजे हे अशा व्यक्ती असतात की ह्यांना तुम्ही नाव ठेवू शकत नाही. ह्यांच्या स्वभावामध्ये फॉल्ट एकदम परफेक्ट जंटलमॅन अशा ह्या व्यक्ती असतात तूळ राशीच्या. अर्थात शुक्राची असल्यामुळे दिसायला एकदम आकर्षक, केस कुरळे, डोळे आणि चेहरा एकदम आकर्षक असतो. आणि सभ्य असतात, सौम्यपणे बोलतात, वागणं बोलणं सुद्धा एकदम जंटलमॅन असतात. स्त्रियांचा रिस्पेक्ट करतात, मोठ्यांचा आदर करतात आणि कायद्याने चालण्याकडे यांचा कल असतो. गुन्हेगारीमध्ये तुम्हाला तूळ राशीची माणसं दिसतात. आणि जे लोक कोर्टामध्ये असतात, जज असतात, ते बहुतांशी जज लोक जे असतात ते 50% जज मला तूळ राशीचा अनुभव असेल. उत्तम न्याय देऊ शकतात. खरं खोट्याची जाण असते. सत्य असत्य, पाप पुण्य चांगल्या प्रकारे जाणतात आणि त्या प्रकारे यांचं बिहेवियर असतं. तर आता तूळ राशीबद्दल आपण विचार करू. तर तुला राशीच्या भाग्यस्थानामध्ये सध्या गुरु महाराज वर्षभर प्रवास करत होते. 10 महिने. गेले 10 महिने तर तूळ राशीला भाग्योदयकारक घटना घडल्या असतील, नवीन संधी उपलब्ध झाल्या असतील, अनेक ठिकाणाहून लाभ झाला असेल, नवीन माणसं लाईफमध्ये आली असतील, पॉझिटिव्ह प्रभाव पडला त्यांच्यावर. कारण भाग्यस्थानातला गुरु अत्यंत शुभ फलदायक होता तूळ राशी. अर्थात तो कुठल्या राशीवर आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे. आता गुरु महाराज तुळेच्या दशमस्थानामध्ये येतात जूनच्या पहिल्या आठवड्यात. तर तुळा राशीच्या नोकरी, व्यवसाय, प्रोफेशन, करिअर आणि पिता अशा स्थानामधून गुरुचं भ्रमण 13 महिने होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पुढचे 13 महिने. तर अशी तुळ रास ही नोकरी व्यवसायाच्या बाबतीत अत्यंत बलवान होईल. खूप वरची मजल मांडू शकतात. ज्यांना सरकारी नोकरीसाठी जे लोक प्रयत्न करत आहेत, तुळ राशीच्या व्यक्ती, त्यांना सरकारी नोकरी मिळू शकते. काही व्यक्तींना प्रमोशन मिळेल, काही व्यक्तीच्या लांबच्या ठिकाणी परंतु प्रमोशनवर ट्रान्सफर होईल. काही व्यक्तींना नवीन संधी मिळू शकते, नवीन व्यवसायाची, नवीन नोकरीची. काहींना अचानक विदेश गमनासाठी, ट्रेनिंगसाठी, प्रोजेक्टसाठी तूळ राशीच्या व्यक्तींना जावं लागेल. असे अत्यंत शुभफलदायक घटना तूळ राशीच्या बाबतीत वर्षभरामध्ये होऊ शकतात. आणि अध्यात्माकडे ओढा वाढेल, त्यानंतर स्पिरिच्युअलिटीकडे ओढा वाढेल. काही तुळा राशीच्या व्यक्ती मांसाहाराकडून शाकाहाराकडे वळू शकतात. पण तुळा राशीच्या व्यक्ती या जात्याच प्रेमळ असतात, नीटनेटक्या वागणारे असतात, साफसफाई करणारे असतात, स्वच्छ आणि सुबक असतात. त्यांचं राहणीमान टापटीप आहे. तर हे टापटीपणा, सुबकपणा, स्वच्छता अजून वाढणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारे ते आपल्या दैनंदिन जीवनातल्या बऱ्याचशा गोष्टी ते हँडल करू शकतात पुढच्या वर्षभरामध्ये. तर तुळेच्या रोग आणि शत्रुस्थानामध्ये शनी, शुक्र, नेपच्यून वगैरे आहेत. तर बरेच वर्ष हा नेपच्यून महाराज तुळेच्या रोग आणि शत्रुस्थानामध्ये वास्तव्य करून असल्यामुळे तुळेच्या व्यक्तींना असं वाटेल की मी आजारी आहे, भास होईल. ॲक्च्युली काही नसतं. जेव्हा नेपच्यूनसारखा पॅरासायटिक ग्रह, भासयुक्त ग्रह रोग आणि शत्रुस्थानामध्ये येतो तर रोगाचा भास करतो. तुळ राशीच्या व्यक्तींना असं वाटत असेल जाणून मी आजारी आहे का, परंतु ते टेस्ट केली तर काहीच आजार पण नसतो. तर त्यांनी तुळ राशीच्या व्यक्तींनी ह्या गोष्टी समजून घ्याव्या. कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह इमोशन्स आणि निगेटिव्ह फिलिंगमध्ये अडकू नये. कुठल्याही प्रकारे तुमची तब्येत ठीक आहे, गुरु महाराज आणि बाकीचे ग्रहमान तुम्हाला अनुकूल आहे. तर काही अष्टम स्थानामध्ये तुळेच्या हर्षल महाराज बसलेले आहेत. घाईघाईनी चालू नका, घाईघाईनी जिना उतरू नका, घाईघाईत फास्ट गाडी चालवू नका.
छोटा मोठा अपघात हर्षल महाराज घडवून आणण्याची त्यांची पावर आहे. तर आपण या गोष्टीची प्रिकॉशन्स तुळा राशीने घेतली पाहिजे. ही झाली तूळ राशी. बाकी तूळ राशीचा लाभस्थानामध्ये केतू आहे, पंचम स्थानामध्ये राहूचं भ्रमण होत आहे. त्यामुळे मित्रमंडळींकडून फसवणूक होण्याचा योग आहे. कुठेही काही इन्व्हेस्टमेंट करताना फार सावधगिरी बाळगा. कोणालाही जामीन राहू नका, कोणालाही पैसे उधार देऊ नका. दिलेत तर ते पैसे परत मिळण्याची संभावना असं सध्या तूळ राशीचं हे पुढचं वर्ष संमिश्र उत्तम आहे.